महात्मा गांधी कहते थे। हेलो टप्पू के पापा। तर नमस्कार मित्रांनो, विकी द पाथ फाइंडरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अशा प्रकारे आम्ही वाडेवाड्या फाट्यावर आलो आहे आणि ही दिसली आबांची गाडी आपल्या. बाबून नाश्ता चाललाय, काही बघू शकता तुम्ही. हो, मी डबा आणलाय पाहिजे नाही आणलंय. मला एकट्याला सोडून नाश्ता करायला बसले. मी बाहेर आबांची गाडी बघितली. हे बघा, इंदिरला जे नाश्ता वगैरे झालाय. आपण इथून पुढे निघूयाच. आधी गोरा दिसतोय तू. चश्मा लगाओ ना सर, क्या नाम है आपका? लगाओ ना चश्मा. आदित्य, आपण चाललो तर खरी कुठे जातोय आपण? आपण आता चाललोय वैतरणा. आम्ही तिथे चाललोय आता दानिशच्या होम टाऊनला. विमल घेतली का राजू? तू शर्ट दे ना मला. कुठं झोपणार आहे? झोपायचं. आपण मोरबीकडून जाणार आहे का? मोरंबीकडनं. हा, बाबाला मोरंबी. बाबा बसा तुम्ही. बसा बाबा. बाबाला आपल्या ब्लॉग मध्ये नवीन मांडीवर तुम्ही या मांडीवर लक्ष दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जास्त शेती दिली पाहिजे. शेती आम्ही भूमिहीन लोक आहे. शेती नाही आमच्याकडे. आयुष्यात काय केलं पाहिजे? फिरलं पाहिजे, मजा केलं पाहिजे, पैसे कमवलं पाहिजे, फक्त कामच केलं पाहिजे, संसार केला पाहिजे. काय केलं पाहिजे? लग्न केलं पाहिजे. आपल्याला तेवढ्या गोष्टी लागत सगळ्यात लागत आहे भाऊ. मग म्हणजे फिरण्यापेक्षा जास्त आपल्याला लक्ष द्यायचं. पोरही पाहिजे, बायकोही पाहिजे, पोरही पाहिजे, माहिती का बाबा? जमीनही पाहिजे, नोकरी पाहिजे. बाबा हा बोलले चमडी बरं का बाबा. याला नाही, एक नाही, याला मानशील लागतं. मी काय म्हणतो, असं करून राहिलं. आम्ही हसून खेळूनच राहतो. कलर म्हणजे तू कलर जातोय का आता राजू? याच्या जातोय का? घरी आता घरी काम राहते. चला फिरायला आमच्या सोबत. नाही का आता तुमच्या बरोबर पोरं बरोबर वैतरणाचे लोक माझे लेखो का बाबा? माझे लोक ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. खरंच माझा प्रवास इथपर्यंत होता बाबा. भेटत जा आधी मध्ये. आम्ही युट्यूबला आता मस्त व्हिडिओ टाकू. बाबा बाहेर गेलो बाहेर. बाबा म्हणा ना, लाईक करा, शेअर करा म्हणा बरं. वाडीवाड्याला आता आम्ही काय पुढं वाडीवाड्या काय वाडीवाड्याला आदित्य भाई तू एकदम हँडसम का दिसतोय? चला आता इथून आम्ही कर ना. मधून एकदम निघतं. जेव्हा निघाल ना तेव्हा मधून पुढून एकदाच निघतं म्हणजे तुला म्हणायचं काय? जेव्हा निघाल तेव्हा घेऊन शी क्या क्या लोग आहे शी. निघाल ते घेऊन टाका. तेव्हा हागायला चाललं. उन्हाळा आल्यामुळं ते सगळं करावं लागतं, थंड पाणी वगैरे. राजासारखा दिसत होता. हॅलो गाय, देखो ना गाय. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? जस्ट नुकताच समजले की दानिश आणि आदित्य खूप उत्कृष्ट प्रकारे पंजाबी बोलतात. त्यांचं आपण ऐकू शकतो. पंजाब ओ पाजी की हो या तेरी तिकडे चाललोय आपण. एकदम खूप सुंदर वाटतंय मला, एकदम मस्त वाटतंय. आता आम्ही जाणार आहे वैतरणा. आम्ही घेऊ का? आम्हाला पाडता नाही ना. राजूला खांद्यावर उचल. राजू आहे, अमिताभ बच्चन नाही. चल आपल्या इथे पण इंग्रजीच आहे का या? अरे गोड लाग. अंग्रेजों के जमाने के मराठी खातो. राजू काहीतरी म्हणू इच्छितो. राजू, दानिश कसं आहे? वेडू आहे वेडू. क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है, जो है अनसही, जो है अनसुनी, वो बात क्या है बता मितवा.
टाकलेल्यांचं गाव वैतारणा पोहोचलोय आम्ही. दानिश इथून कसं जायचं आपल्याला? काय नाही, कॉमन असंच चालतं. इथे येऊन थोडे आम्ही भाऊक झालो, कारण की दानिशने ज्या प्रकारे त्याची स्टोरी सांगितली अक्षरशः बघा. तो जेव्हा इथं होता तेव्हा त्याला पाण्याची कमतरता होती. भले धरण इथंच होतं, पण त्याला पाण्याची कमतरता होती. तुम्हाला सांगतो दानिश इथं बसून रात्र दिवस जागलेला आहे. आता सध्या बेटर येतात, मुस्कान की यादों बेटर येतात. आणि इथे जो हे झाड आहे मोठं आंब्याचं, त्या आंब्याच्या झाडाखाली दानिश लहानचा मोठा झालेला. पेरूचं झाड तुम्हाला पेरू दाखवतो. पेरू छोटे जरा. हा म्हणजे तेव्हा ते मोठे राहायचे, पण काळानुसार आता ते छोटे होत चालले. फॉलो हे होतं का? अरे बापरे, दानिश म्हणजे कन्वर्ट 20 वर्षापूर्वीच झालंय का? अरे यार, तो नाव मग वेगळं ठेवावं लागेल, धर्मेश बिरमेश. अरे मी कमी होतो. बरोबर आहे, पॉईंट आहे. मीटर तेव्हाच आहे. कुठला फणस आवडतो मला? वरती तुम्हाला अंगावरची पडेल नको तू नको. हा खालच घ्या. कावळेला डेंजर आहे तोडायला एकदम, पण तुटलंय आपल्याकडे. मोठा दोन आले आपल्याकडे. 3 झाले, 3 गाडा नाही. अशा प्रकारे आम्ही फणस चोरले. आता आम्ही असं बिनलाजाने चालू जसं की आपलंच आहे. चमेली काय चमेली दाखवतो मी. चला, काय पण काय असतं चमेली ते? चमेली हे पाहा चोरले. माणसाने चोरी पण असे कॉन्फिडन्स नाही करायचे जसं आपल्या बागातून काढून चालवले. आपलंच बाग आहे सगळं. हा, मग तुमच्या नानाने ठेवला तिथे. हो, दानिशचा बाग म्हणजे आपला बाग. दानिशच्या गावात आला आपण चोरी करायला. तुला नाही काढायची? कुठला रे तू? काय नाव आहे गावाचं? हा का? शाळेत कुठं जातं रे तू? काय नाव आहे तुझं? शेकिंग कर. आबा रायडर, वैतरणा गावचा रायडर. हे कोण लोक आहे? कोण आपल्या ओळखीचे दिसते? कलर बघ कसं दिलं इथं. राईट बीट शाळा पाहिजे. चमेली म्हणतो काही सांगत नाही, याला माहित नाही काय हो चमेली. संघर्ष पण यांचा. आदित्य हळू. आदित्य आमचा विकासला आला. येणं बंद केलं का लोकांनी? कॅमेरे तर नवीन दिसत आहेत. नाही कॅमेरे. अरे तुम्हाला हवेली पे आ जाना. हीच ती हवेली जिथं कोणीच आलं नाही परत. अमरीशपुरी गेल्यानंतर इथं हवेली कोणीच नाही आलंय. पुरींच्या आठवणीमध्ये एक डायलॉग म्हणतोय राजू काय रे? मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. इट्स ओके. तू एवढं काय कुठे चालले खाली तू? एवढा उन्हाळा, एवढं थंडगार पाणी, एवढी दिल गार्डन हो गया. अरे बापरे, काय झालं राजू? गार्डन होतं. राजूने पिक्चर जास्तच बघितले व्ह्यू काय बघ. अरे इथं व्ह्यू काय आहे, इथं चालू काय आहे, तुम्ही काय वाता करून राहिले? नाही तर काय, गाईज झाडाला पाणी द्यायचं काम चालू आहे गाईज. मोबाईल आपला हप्त्यावर आहे ना, आपण फोन घेऊन कुठं आले?
नुकताच आता आमची स्विमिंग करून झाली आणि आम्ही आता चाललोय. कुठं चाललोय? गाडीच्या दिशेने पोटपाणी करायला. तहान पण लय लागली. आता याचा एक मित्र इथला फोन उचलत नाही, जो की फोन उचलत नाही. त्याने एकदम डिसअपॉइंट केले आम्हाला. हॉटेल चालत नाही ते सर तुम्ही त्याला फॉलो करा, त्याला रेटिंग द्या चांगली. त्याचं हॉटेल आपल्याला पुन्हा एकदा चालू करायचे. आमचा ब्लॉग पूर्ण बघा आणि खूप आणि मस्ती केली. करा बाबा सांगो ते ऐकून घ्या तुम्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही इथून चाललोय गाडीकडे. कि तेरी याद में मुझे सूसू लग गई. बहुत डिसेंट है. तेरी याद में मुझे सूसू लग गई. तेरी याद में मुझे सूसू लग गई. ये भी तो आंसू ही है पगली, बस रास्ता भटक गई. तसंच पुढे जात असताना आपल्या एका ठिकाणी लग्न होताना दिसतंय. तर तिथे बघूयात आपली जेवायची सोय होते की नाही. अरे घरात चालले ना रे भाई ते. अरे बाप. अरे तू राजू भाई कसा व्हिडिओ काढतोय बाई. अरे तू राजू भाई कसा सेल्फी काढतोय. खूप अभिनंदन. कुठल्या वहिनी कुठल्या आमच्या कसे का अच्छा जवळच्या ते म्हणते. परत एकदा मनस्वी अभिनंदन तुमचं. काय चला निघायचं ना. अशा प्रकारे आम्ही एक लग्न अटेंड केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय रिटर्न परत. आता आम्ही आलं नाही लग्न अटेंड करायला. कुणाला शुभेच्छा देणं किती चांगलं आणि किती नेक काम आहे याला नाही कळू शकत. डायरेक्ट मराठी भाईला खतरनाक दिसत राहिलो आपण सगळे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आत्ताच आपण एका अननोन मुलाच्या लग्नासाठी शुभेच्छा देऊन आलो त्यांना. आणि तो इतका खुश झाला. तो अनोळखी होता आपल्यासाठी. अचानक दिसला, त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिला. त्याचं नाव धरून विलास पारधी त्याचं नाव आहे. भाऊ इतका खुश होऊन गेला आपल्यावर की त्याला वाटलं म्हणजे त्याचं एकदम. त्यांनी आणि ते पण एवढ्या मोठ्या मनाचे होते की सगळ्यांनी आपला सत्कार केला. टोपी शॉल रुमाल देऊन आपला सगळ्यांचा सत्कार केलाय भाऊनी. आणि म्हणजे त्याचा आनंद मावत नव्हता त्याच्या गगनात डायरेक्ट. एवढ्या आयुष्यासाठी बरं विलास भाऊला आमच्या सगळ्यांकडनं आमच्या ग्रुपतर्फे शुभेच्छा. चांगला पाहुणचार केला त्यांनी. हो मजा. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.